पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली। पात्र शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल। समितीच्या शिफारसीनुसार कर्जमुक्तीसाठी दीर्घकालीन योजना बनवल्या जातील। तर कृषी क्षेत्रातल्या घोषणा आपण पाहूयात। बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून 10 ते 15 ठिकाणी एकात्मिक मूल्य साखळी तयार केली जाईल। 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना एआयच्या माध्यमातून हवामान आणि शेती मूल्याची माहिती मिळते। स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वसुधा व्हॉइस सेवा सुरू करण्यात आली। कृषी स्टार्टअप्सना मोठी चालना दिली जाईल। फेब्रुवारी 2026 पर्यंत 1.31 कोटी फार्मर आयडी तयार केले जातील। आगामी 2 वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक कृषी अभियान राबवणार। पुढच्या 4 वर्षात कृषीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणार असं यावेळी सांगण्यात आलं।